नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवती अमावस्या. तर याच अमावस्याला दशवेळा अमावस्या पण म्हणतात आणि मार्गशीर्ष अमावस्या पण असे म्हणतात. तर मग आजच्या दिवशी काय होतं की आपण काही भागांमध्ये दशवेळा अमावस्या साजरी करतात, तर काही भागांमध्ये रोडगे आंबील बनवतात आणि शेतीकडे जातात आणि शेतीमध्ये मग माता लक्ष्मीची पूजा करतात. तर मग आता सगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे. आता त्यामुळं ज्या भागांमध्ये जशी पद्धत असेल तशी आजच्या दिवशी मग पूजा केली जाते. म्हणजेच की धनधान्यामध्ये म्हणजे शेतीमध्ये प्रगती होण्यासाठी म्हणून मग शेतीतील माता लक्ष्मीची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय पण करायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण शेतीतील धान्यांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला घरी पण आपल्या घरी माता लक्ष्मी टिकून राहावी किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मग आजच्या दिवशी काही सेवा उपाय करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. तर मग ही जी अमावस्या आहे तर ही सगळ्यात जास्त अमावस्या मानली जाते. तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, आपल्या घरातील मुलांची प्रगती होण्यासाठी म्हणा किंवा अजून घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी त्यासाठी आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला बनवायचं आहे आणि आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आंब्यांच्या पानांचा उपाय करणे सगळ्यात जास्त का महत्त्वाचे आहे, कारण आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि आंब्यांची पानं माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहेत आणि आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे मग माता लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहते. तर मग काय करायचं आहे आपल्याला, 11 आंब्यांची पानं घ्यायची आहेत आणि मग ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि मग धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे त्याचबरोबर 11 पांढरी फुलं घ्यायची आहे. आता तुमच्या इथे कोणती पण पांढरी फुलं असू द्या, पांढरी नसेल तर तुम्ही मग लाल फुलं घेतलात किंवा पिवळ्या रंगाची फुलं जरी घेतलात तरी चालेल. तुम्हाला जी फुलं भेटतील ती फुलं तुम्ही 11 घ्यायची आहेत आणि मग काय करायचं आहे, प्रत्येक पानांवरती म्हणजे जी 11 पानं तुम्ही घेतली आहेत त्या प्रत्येक पानांवरती काय करायचं आहे, एक स्वास्तिक काढायचं आहे कुंकवाने. त्यामुळे मग तशा पद्धतीने म्हणजे तशी मोठी पानं घ्यायची आहेत ज्यामुळे तुम्हाला स्वास्तिक काढता येईल कुंकवाने आणि प्रत्येक पानांच्या मधोमध एक पांढरे किंवा तुम्ही जे लाल फूल घेतलं आहे ते फूल एक पानाच्या मधोमध लावायचं आहे किंवा तुम्ही पांढरं जरी घेतलं तरी ते लावायचं आहे. म्हणजे एक आंब्याचं पान आणि एक पांढरं फूल आणि मग त्यानंतर एक आंब्याचं पान. मग असं करून तुम्हाला पूर्ण तोरण बनवायचं आहे 11 फुलांचं आणि 11 पानांचं, म्हणजे एकाच माळेमध्ये बनवायचं आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, ते जे तोरण बनवून झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस देवपूजा वगैरे करणार त्यावेळेस मग देवापुढे ठेवायचं आहे. थोडा वेळ ठेवायचं आहे, 5-10 मिनटं. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ते आंब्यांच्या पानांचं तोरण आपला जो मेन घराचा दरवाजा आहे, ज्यावेळेस आपण घरात प्रवेश करतो त्या दरवाजाला मग त्या आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे. यामुळे काय होतं की घरात नकारात्मकता येत नाही आणि मग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो आणि स्वास्तिक कोणत्याही शुभतेचं म्हणा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे मग प्रत्येक पानांवरती यामुळे आपण स्वास्तिक काढलं आहे. आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे की हा जो उपाय करून झाला आहे आंब्यांच्या पानांचा, आपल्या घरात नकारात्मकता येत नाही किंवा वाईट शक्ती वगैरे येत नाही, घरातील नकारात्मकता निघून जाते. त्यामुळे आपण घराच्या दरवाजाला म्हणजेच घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे आपण हा उपाय तर केलाच आहे. त्याचप्रमाणे काय करायचं आहे, परत 11 आंब्यांची पानं घ्यायची आहे. ती पण पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग प्रत्येक पानाला काय करायचं आहे, मध लावायचं आहे. आता तुम्हाला मध वगैरे नसेल तुमच्याकडे तर मग तुम्हाला अगोदरच घेऊन यायला लागेल. आणि मग ती पानं काय करायचं आहे, ती पानं मग आता तुमच्या तिथे जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर मंदिरात जायचं आहे. तर मग जवळपास असेल मंदिर तर तिथे जायचं आहे. आणि मग जाताना काय करायचं आहे, भगवान शंकराला ज्या पण वस्तू सगळ्यात जास्त प्रिय आहेत म्हणजेच की पांढऱ्या रंगाचे फूल म्हणा किंवा मग धोत्र्याचं फूल किंवा धोत्र्याचं फळ जे पण तुम्हाला शक्य होत असेल ते घेऊन जायचं आहे. आणि मग त्याचप्रमाणे एक तांब्या भरून पाणी आवर्जून घेऊन जायचं आहे आणि मग दूध पण तुम्ही मग घेऊन जाऊ शकता. यापैकी तुम्हाला जेवढ्या वस्तू भगवान शंकराला घेऊन जाणं शक्य होत असतील तेवढ्या वस्तू मग तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर डोकं टेकून
महादेवाच्या पिंडीवर डोकं टेकून मग आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जागेजवळ हे अर्पण करायचं आहे. म्हणजे तुम्ही जे आंब्यांची पानं घेऊन गेला आहात, जे की मध लावलेली पानं आहेत, ती अशोक सुंदरीची जी जागा आहे तिथे मग तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा भोलेनाथाला सांगायची आहे. आणि मग ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. तिथेच बसून मंत्र म्हणायचा आहे. आणि तुम्ही जे एक तांब्यावरून पाणी घेऊन गेला आहात, दूध किंवा जे पण काय फळ फूल पांढऱ्या रंगाचं, त्या सगळ्या वस्तू मग महादेवाला अर्पण करायच्या आहेत. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला जर शक्य झालं तर मग तुम्ही काळे तीळ पण घेऊन जाऊ शकता जाताना मंदिरात. आणि मग भोलेनाथाला काळे तीळ पण अर्पण करायचे आहे. यामुळे काय होईल की आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या अडचणी वगैरे असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते. म्हणजेच की अमावस्येच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा उपाय करू त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या ज्या वस्तू म्हणजेच की ह्या ज्या सेवा आहेत, उपाय आहेत, त्या आवर्जून करा. यामुळे काय होते की अमावस्येच्या दिवशी पितरांचा वास आपल्या घरात असतो. त्यामुळे आपण ज्या पण काय आपल्या पितरांसाठी सेवा करतो, उपाय करतो, त्याचा मग आपल्यावरती परिणाम होतो. आणि मग आपल्या घरातील जर काही पितृदोष वगैरे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला काही त्रास असेल तर तो त्रास बरा होण्यास मदत होतो. आणि आंब्यांच्या पानांचा जो हा उपाय आहे, तर हा उपाय मग आपण आपल्या घरातील माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी करायचा आहे. आणि मग काळे तीळ अर्पण केल्यामुळे काय होतं की भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावरती राहते. आणि मग आपल्याला कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासत नाही. त्यामुळे मग मंदिरात जाऊन पण ह्या सगळ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आजच्या दिवशी. ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील अडीअडचणी असतील, इडापिडा असेल, ह्या सगळ्या मग दूर होण्यास मदत होते. तर मग हा जो उपाय आहे, तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील महिला करू शकते किंवा मुलगी किंवा ताई दादा कुणीही हा उपाय करू शकते. हा उपाय ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. तुमच्या घरात सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय तुम्हाला घरातील कोणत्याही व्यक्तीला हा उपाय मग करता येणार नाही. ज्यावेळेस पुढील महिन्यात जी अमावस्या येईल त्यावेळेस तुम्ही मग हा उपाय करू शकता. म्हणजेच की महिन्यातील प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या पितरांसाठी म्हणा किंवा आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून आपण सेवा उपाय करतोच. त्याचप्रमाणे तुम्ही ह्या महिन्यात नाही शक्य झालं तर पुढील महिन्यात पण तुम्ही हा जो उपाय आहे तर आवर्जून करू शकता. एखाद्या व्यक्तीला जास्त त्रास असेल तर मग आंघोळ करत असताना काळे तीळ टाकून त्या व्यक्तीला आंघोळ करण्यासाठी ते पाणी द्यायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच की इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि त्या व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल. तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.